नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण बघतो की लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळी बिझी आहेत. आई वडील दोघंही नोकरीला, त्यात विभक्त कुटुंब पद्धती. त्यामुळे साहजिकच घरातली लहान मुलं लवकर मोठी होताना दिसत आहेत. त्यांना 2ऱ्या-3ऱ्या वर्षी शाळेत घातलं जातं आणि तिथूनच सुरू होते ती स्पर्धा. ही स्पर्धा मुलांच्या आयुष्यातून कधी सुटतच नाही. किंबहुना पालक ती सोडू देत नाहीत. सतत अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादतात. परिणामी पालक आणि मूल यांच्यात एक दरी निर्माण होते. मुलांना समजून घेणं बरेचदा पालकांना जमत नाही आणि मग यातूनच तणावाचं वातावरण निर्माण होतं. तर या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत की मुलांची मानसिकता समजून कशी घेता येईल. त्याचबरोबर त्यांचा जो अभ्यास आहे की त्याच्या वाचून पर्याय नाही आहे, पण तो सुद्धा हसत खेळत आणि त्यांना समजेल अशा पद्धतीने कसा करता येईल. तर या सगळ्याची आपण चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये एज्युकेशनल कन्सल्टंट सई साने इथे आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. धन्यवाद. मी आत्ता जे म्हटलं की अतिशय लहान वयामध्ये मुलांना शाळेत घातलं जातं, तर या वयात शाळेत घालणं ही पालकांची गरज असते असं तुम्हाला वाटतं का, की मुलांची गरज असते? खरं म्हणजे ना, शाळा गरजेची आहे हे आपण आता मान्य केलेलं आहे. हा म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण शाळा कोणाची गरज आहे ह्याच्यावर खूप वाद आणि चर्चा होऊ शकेल, पण बेसिकली ती पालकांचीच गरज आहे. आणि इतक्या लहान वयात मुलांना शाळेत घालायचं का ह्याच्यावर खूप मतांतरं आहेत. पण माझं वैयक्तिक मत आहे की थोडं उशिरा घातलं मुलांचं लहानपण शाळेत संपून जातं, बरोबर. असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि म्हणून थोडं उशिरा घालावं असं मला वाटतं. आता नर्सरी सेक्शन जो आपण म्हणतो की म्हणजे 6 वर्षाच्या आधीचा जे वय असेल ते, हे खरं तर तुम्ही आत्ता म्हणालात तसं की ते बालपण आहे, खेळण्याचं वय असतं, पण तेव्हासुद्धा त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला जातो. हे कितपत योग्य आहे? खरं म्हणजे नाही. हं, नर्सरी आणि जी आपण प्री प्रायमरी म्हणतो, हं, पूर्व प्राथमिक, त्या शब्दातच आहे की पूर्व प्राथमिक जे प्राथमिक शिक्षण आहे, म्हणजे अक्षर ओळख असेल, अंक ओळख असेल, वाचन असेल, जी आपण बेसिक स्किल्स मानतो, रीडिंग, रायटिंग, लर्निंग, ह्या सगळ्याची पूर्व प्राथमिक तयारी करून घ्यायचं ते वय आहे. बरोबर. आणि तिथे असंख्य गोष्टी आपल्याला वेगळ्या खरं म्हणजे शिकवता येतील. पण आजकालच्या शिक्षण पद्धतीमध्ये तिथे लिहिणं, वाचणं हेच जास्त करून, तिथे जिथे तयारी करून घ्यायचे तिथे आपण त्यांना लिहायला आणि वाचायला लावतोय. बरोबर. ह्याचा परिणाम मुलांवर खूप होताना दिसतो. जी तयारी करून घ्यायची ती म्हणजे वाचनासाठी जे अक्षरांची ओळख किंवा वाचनासाठी डावीकडून उजवीकडे वाचणं, तशा पद्धतीने नजर फिरवणं, ह्याची जेवढ्या प्रमाणात तयारी करून घ्यायला हवी ती होत नाही. आणि त्याच्याच बरोबर इतर जी कौशल्य विकसित व्हायला हवीत पूर्व प्राथमिक शाळेत जाण्यासाठी आणि इतर मुलांबरोबर मिसळण्यासाठी, बरोबर. ती तिथे डेव्हलप व्हायला हवीत. ते होताना दिसत नाही, त्याच्याऐवजी अभ्यास होताना दिसतो. आपण बघतो की मुलांना इंग्रजी आणि गणित हे पहिल्यापासूनच अभ्यासातले मोठे शत्रू वाटतात. तर मुळात यासाठी पाया चांगला हवा. हो. तर मग ते कशा पद्धतीने शिकवता येतील, म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धती वापरता, काय सांगाल? मुलांना ना खरं तर इंग्रजी आणि गणित हे शत्रू वाटण्यापेक्षा अभ्यासच शत्रू वाटतो. अगदी बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं, म्हणजे मी जेव्हा मुलांना शिकवते किंवा मी पालकांना सल्ला देते ज्या वेळेला, त्यावेळेला मी असं म्हणते की आपण अभ्यास करतोय हे त्यांना कळता कामा नये. अशा पद्धतीने जर अभ्यास घेतला तर तो अभ्यास त्यांच्या कायम लक्षात राहतो. आणि बरेचदा खरा अभ्यास तेव्हाच होतो जेव्हा ती मुलं अभ्यास करत नसतात. तर म्हणजे काय, तर आपण जेव्हा उदाहरण द्यायचं ना, तर आता गणितातलं घेऊया. समजा आपण दुकानात जातो, किती आई वडील आज मुलांना आपलं आपण दुकानात पाठवतात पैसे देऊन, सरळ लेबल लावतात बरेच वेळेला की आमच्या मुलाला नाही जमणार. तुम्ही प्रयोग करून बघितलाय का, जमतंय का नाही? समजा थोडी एक छोटी रक्कम 10 रुपये देऊन बघा, त्याच्या आवडीचं चॉकलेट घेऊन यायला सांगा. किती पैसे परत आले, येतात, किती रुपयांना पडतं, या सगळ्यातनं गणित नाही का शिकवता येत आपल्याला. बरोबर. किंवा आपण बाजारात पाठवलं 1 किलो, अर्धा किलो वजनं, मापं. प्रत्यक्षात माझा अनुभव हे सांगतो की शाळेत मुलं जितकं शिकतात वजनं मापं, जेव्हा गणिताच्या तासाला जेव्हा आपण शिकवतो तेव्हा ती डोक्यात बसतच नाहीत. खरं म्हणजे ती बसतात जेव्हा आई बरोबर, वडिलांबरोबर किंवा कधीतरी स्वतंत्र उपयोग होतो, दुकानात जातात तेव्हाच ते डोक्यात बसतं. बरोबर. त्यामुळे प्रॅक्टिकल जिथे जिथे ऍप्लिकेशन शक्य आहे गणिताच्या संकल्पनांचं सुद्धा, ते जर केलं तर मुलांना
अभ्यासात रुची वाढेल हं. आणि गंमत पण येईल. बरोबर. म्हणजे अजून एक उदाहरण द्यायचं झालं गणिताचं, हं. तर माझ्याकडे एक छोटा मुलगा होता हं. आणि त्या चंचल होता, त्याला गणित येत नव्हतं असं त्याचं म्हणणं होतं, त्याच्या आईचं रादर म्हणणं होतं, बरं. त्याचं काहीच म्हणणं नव्हतं हं. ऑब्व्हियसली. आणि त्याला गणित शिकवायला कसं शिकवू ह्याच्यासाठी त्याची आई माझ्याकडे आली होती. हं. मग जेव्हा आम्ही चर्चा करत होतो तेव्हा मी बघत होते की तो मुलगा उड्या मारतोय, नाचतोय, त्याला काही पडलेलं नव्हतं की बरोबर. आपल्याला गणित येत बरोबर. नाही ह्याचं त्याला काहीच दुःख नव्हतं. जे काय होतं ते आईला होतं. मग म्हटलं ठीक आहे, आपण असं करूया, ह्याच्यासाठी आपण काहीतरी वेगळं काम करूया. त्याला बेरीज वजाबाकी शिकवायची होती आम्हाला. बर. मग आम्ही काय केलं, त्यांच्या घरात एक खिडकी होती आणि त्याला गज होते. त्या खिडकीच्या समोर आम्ही वेगवेगळे चौकोन आखले बर. आणि त्याच्यात आकडे घातले. ते घातल्यानंतर त्या मुलाला सांगितलं की आता तू ह्या चौकोनांमध्ये उड्या मारायच्यास, हं. कारण त्याला तेच आवडत होतं, उड्या मारणं हेच आवडत होतं. मग एका चौकोनात समजा 2 आकडा आहे, त्यांनी 2च्या चौकोनात उडी मारली, म्हणजे तिथे तो उडी हं. त्याची पडली. हं. तिथे एक फळा आणि हे ठेवलं होतं, हं. तर त्या फळ्यावर त्यांनी 2 लिहायचं होतं. बर. मग पुढच्या वेळेला 4 वर उडी मारली, 4 लिहिलं. पुढच्या वेळेला 5 वर उडी मारली, 5 लिहिलं. मग अशा पद्धतीने तुला किती मार्क पडले सांग. मग त्यांनी ती बेरीज केली. अशा पद्धतीने त्याला हळूहळू बेरजेची संकल्पना आम्ही शिकवली. त्याला त्याच्यात गोडी वाटायला लागली. मग आम्ही तिथे वेगवेगळे नंबर, म्हणजे जिथे 2, 3, 4 होते तिथे मग वेगळे नंबर घातले आणि मग त्या पद्धतीने त्याला गणिताची आणि बेरीज वजाबाकी शिकवायला आम्हाला यश आलं. काही वेळेला मी सापशिडीचा सुद्धा वापर केलेला आहे. बर. म्हणजे सापशिडीवरचे जे साप असतात किंवा शिडीवरनं आपण वर गेलो, म्हणजे 32 वरनं समजा मी 58 वर गेले, तर मग किती गाळले मी आकडेमध्ये, किंवा सापाच्या तोंडातनं खाली आले ते किती घरं खाली आले, ह्याच्यासाठी बेरीज वजाबाकीसाठी हा सुद्धा आम्ही उपयोग केलेला आहे. प्रत्येक मुलासाठी वेगळी पद्धत वापरली गेली पाहिजे असं वाटतं, कारण प्रत्येक मूल हे वेगळं असतं. हो, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या चपलेचा नंबर वेगळा असतो, चष्म्याचा नंबर वेगळा असतो, एकाचा चष्मा दुसऱ्याला नाही चालत. अभ्यासाची पद्धत प्रत्येक मुलाची वेगळी असते. अभ्यासाची म्हणण्यापेक्षा शिकण्याची पद्धत प्रत्येक मुलाची वेगळी असते. म्हणजे तुम्हाला उदाहरण देऊ का, म्हणजे आता आपण दोघी स्वयंपाकघरात काम करतो, त्या हिशोबाने मी तुम्हाला उदाहरण देते. एखादी रेसिपी समजा असेल, तुम्हाला ती बघून कळेल, मला वाचून कळू शकेल. अजून एखादी असेल, तिला ती कृतीतनं कळेल. बरोबर. ती मी स्वतः करून बघितल्याशिवाय मला येणार नाही. तशी प्रत्येक मुलाची पद्धत वेगळी असते. काही मुलांना वाचून कळतं, काही मुलांना ऐकून कळतं, काही मुलांना प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन नंतर कळतं. मग त्याचा कुठेतरी वर्गात शिकवताना समन्वय घातला जावा असं वाटतं, तर मुलं जास्त चांगलं शिकतील. काही वेळेला तो घातला जातो, काही वेळेला ते राहतं, पण मग निदान आईवडिलांना तरी तो घालावा. म्हणजे आपल्या मुलाची पद्धत ओळखून त्याला शिकवायचा प्रयत्न करावा. याच्यानंतर जरा मुलं थोडी मोठी झाली की मुलांमध्ये तुलना केली जाते आणि ती तुलना कशी, तर परीक्षेत मार्क्स किती मिळाले याच्यावरतीच कायम त्यांची तुलना केली जाते. आणि आज पाहिलं तर आपण 9वीपर्यंतचे जे मार्क्स आहेत त्याचा खरं बघितलं तर फार त्याचा पुढे काही फायदा होतो असं वाटत नाही. तर मग असं असताना त्यांचा पाया म्हणून 8वी 9वीपर्यंत जर त्यांच्याकडे जास्ती वेगळ्या पद्धतीने लक्ष दिलं, किंवा एक असं म्हणता येईल की आयुष्यामध्ये एक चांगला जबाबदार नागरिक कसं बनायला हवं मुलांनी, म्हणजे सिविक सेन्स किंवा सोशल बिहेवियर हे मुलांनी शिकायला तेव्हा खरं तर पाहिजे, कारण तेव्हा जर त्यांच्यात ते रुजलं तर ते कायमचं त्यांच्या लक्षात राहील. तर यासाठी शाळा आणि पालक किती सजगपणे काम करतात किंवा काय करायला हवं, काय सांगाल? इथे ना तुमचे 3 मुद्दे तुम्ही घेतलेत. एक पहिला मुद्दा आहे तुलना करण्याचा. बरोबर. मी म्हणते तुलना चांगली असते, बरं. पण ती कोणाशी, स्वतःशी असेल तर. काल मला इतकं येत होतं, काल मी इतकी पावलं चालले, आज मला त्याच्या पुढे 2 पावलं चालता येते का, अशी जर तुलना केली ना, ती स्पर्धा निकोप असते. पण शेजारच्या मुलाला इतके मार्क पडले, तुला का नाही पडले, ही तुलना कधीही मुलाला फायदेशीर ठरत नाही. त्याच्यातनं फक्त न्यूनगंड निर्माण होतो किंवा ईर्ष्या निर्माण होते. या दोन्ही भावना अजिबात चांगल्या नाहीत. खरंय. तुमचा दुसरा मुद्दा होता 1ली ते 9वीच्या अभ्यासात. हे तुम्ही म्हटलं ते अगदी बरोबर आहे, कारण तुम्ही जर बघायला गेलात पुढच्या आयुष्यात जेव्हा इंटरव्ह्यू द्यायला जातात मुलं, तेव्हा 10वीच्या मार्कांपासून सुरुवात होते. अलीकडे तर तेही बघितले जात नाहीत. मग 9वीपर्यंतचं शिक्षण घ्यायचंच नाही का, किंवा तिथे काही केलं तरी चालेल का, तर नाही. माझं मत असं आहे की तिथे अभ्यासाचा पाया घातला गेला पाहिजे, शिक्षण पद्धतीचा पाया तिथे घातला गेला पाहिजे. लिहायचं कसं उत्तम तऱ्हेनी,
वाचायचं कसं, मुद्देसूद कसं लिहायचं, वाक्यरचना कशी असली पाहिजे, आपल्या अभ्यासाची पद्धत कोणती, हे सगळं शिकण्यासाठी ही वर्ष खर्ची घातली पाहिजेत. बरोबर आहे. हे जेव्हा आपल्याला 9वी पर्यंत लक्षात येतं, ह्याची सवय जेव्हा 9वी पर्यंत होते, तेव्हा मग 10वीला मार्कांच्या मागे लागता येतं. ते सोपं जातं. आणि तिसरा मुद्दा तुमचा आहे तो सिव्हिक सेन्सचा. तर पूर्वी ना आपल्याला नागरिकशास्त्र फक्त 25 मार्कासाठी असायचं. खरंय. आता तसंच राहिलेलं आहे. हं. आणि आपण जर समाजात वावरताना आपल्याला दिसतंच की किती आवश्यकता आहे ह्या शिक्षणाची. तर हे शिक्षण शाळेतनं दिलं गेलंच पाहिजे. ही जी सुरुवातीची वर्ष असतात ती समाजात वावरताना कसं वावरायचं, हं. मोठ्यांशी कसं बोलायचं, सामाजिक ज्या काही फॅसिलिटीज आपल्यासाठी असतात, उदाहरणार्थ बस सेवा असेल, रेल्वे असेल, साधे झेब्रा क्रॉसिंग असेल, बरोबर. ह्या सगळ्याचा वापर कसा करायचा, जबाबदारीने ह्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या कशा वापरायच्या, मॅनर्स, हे जे सगळं आहे हे शाळेतनं आणि घरून सुद्धा या सुरुवातीच्या पायाभरणीच्या वर्षात व्हायला हवं. तेव्हा आपण सुजाण नागरिक बरोबर आहे. घडवू शकतो. यात एक अजून एक मुद्दा मला सांगावासा वाटतो की जी आपण म्हणतो की समाजाची संपत्ती आहे तिचा वापर अगदी कशा अगदी पद्धतीने करायला हवा आहे. किंवा आज आपण बघतोय की प्लॅस्टिक आणि हो. स्वच्छता हे खूप मोठे मुद्दे आहेत. तर त्याचा पाया त्या शिक्षणाचा याच वेळेत घातला तर ती मुलं पुढे जाऊन ते विसरणार नाहीत. मी ह्याच्यावर एक छोटंसं उदाहरण देऊ. जरूर. मी काही वर्षांपूर्वी परदेशात गेले होते एका मैत्रिणींच्या ग्रुप बरोबर. तिथे त्या देशामध्ये जर का तुम्ही कचरा टाकलात खाली तर कॅमेरे होते, CCTV कॅमेरे, आणि त्याच्यात ते दिसलं तर तुम्हाला काही डॉलर्सची शिक्षा होती. बरं. बरोबर. तिथे कोणीही ऑब्व्हियसली कचरा टाकला नाही कारण खिशातले डॉलर्स जाणार होते. आम्ही ज्या क्षणी इकडच्या भारतातल्या विमानतळावर उतरलो त्या क्षणी चॉकलेटचं रॅपर खाली टाकलं गेलं. मी त्या व्यक्तीला टोकलं, म्हटलं का असं? ती म्हणाली तिथे शिक्षा आहे ना, इथे नाहीये, इथे चालतं. इथे चालतं. हे जे चालतंय ना हे मोडून काढायला पाहिजे. बरोबर. आणि नियम आपल्यासाठी असतात म्हणून त्याचं पालन केलं गेलं पाहिजे, केवळ शिक्षा होते म्हणून नाही. ही समजूत मुलांना द्यायला बरोबर पाहिजे. आहे. त्याचबरोबर आपण असं बघतो की अदर ॲक्टिव्हिटीज म्हणजे मग तो डान्स क्लास असेल, पेंटिंग असेल आणि कुठला एखादा गेम असेल त्याच्याबरोबरच ते होतंय तोपर्यंत पुन्हा शाळेच्या अभ्यासाचा क्लास, हो. असं संपूर्ण दिवस त्या मुलांना ना एंगेज ठेवलं जातं. आणि मग याचा ताण त्या मुलांवरती खरंच म्हणजे येत असणार तर मग त्याचा काय परिणाम होतो? हे जे सगळं आहे ना ते काही प्रमाणात झालं तर हे सगळं मुलांच्या वाढीला उपयुक्त असतं. पण जेव्हा त्याला लागतो ना, शेवटी माझ्या मुलाला गाणं आलंच पाहिजे, माझ्या मुलीला नाच आलाच पाहिजे, बरोबर. तेव्हा ते धोकादायक होतं. आणि खरंच आपल्या मुलाला हे आवडतंय का हा विचारच होत नाही. माझी स्वप्न पूर्ण करण्याकरता माझी मुलं जन्माला नाही आलेली आहेत. अगदी मला गाणं शिकायचं होतं ते मला जमलं नाही म्हणून आता मी माझ्या मुलाला घातलंय तिकडे. हे जरा चुकीचं नाही का वाटत? खरंय. त्यामुळे जर खरंच तुमच्या मुलाला किंवा मुलीला त्याची आवडच असेल तर ते कटकट नाहीच करणार आहेत, तिथे आनंदानेच जाणार आहेत त्या सगळ्याला. पण जर त्यांना आवड नसेल आणि तुमची इच्छा म्हणून किंवा तुम्हाला वेळ नाहीये, तुम्हाला कामं भरपूर आहेत म्हणून मुलांना कुठे ठेवायचं अशा भूमिकेतनं जर घातलं असेल बरोबर. तर ते मुलांवर माझ्या मैत्रिणीचा मुलगा किंवा मुलगी एखाद्या क्लासला जाते फॅशन म्हणून आपलं मूल तिथे घालणं हे तर अत्यंत चुकीची गोष्ट आहे. पण ते दुर्दैवाने होताना दिसतं. बरोबर आहे. या सगळ्यात आपण बघतो की दिवसभर ती मुलं एंगेज असतात. आत्ताच आपण त्याबद्दल बोललो. त्यामुळे काय होतं की पालक आणि मुलं ह्यांच्यात चर्चाच होत नाही. आणि मग दिवसभरात काय घडलं गेलंय ह्याच्याबद्दल मुलं त्यांच्याशी बोलतच नाहीत आणि मग एक दरी कायम त्यांच्यामध्ये वाढतच जाते. काय सांगाल, काय करायला हवं त्यासाठी? मी ना एका शाळेत जाते, तिथे पण मी बघते तिथे जी मुलं माझ्या समोर येतात किंवा माझ्या इतर व्यवसायातून किंवा ह्याच्यातून जेव्हा लोक येतात समोर, मी त्या पालकांना हा प्रश्न विचारते की तुम्ही तुमच्या मुलांशी गप्पा मारता का? हो, शाळेतनं आल्यावर आम्ही बोलतो ना, असं त्यांचं उत्तर असतं. काय बोलता? आम्ही विचारतो अभ्यास कसा, काय केला? तर मी विचारते, पुढचा प्रश्न माझा असतो की तुमच्या मुलाच्या 5 मित्रांची नावं सांगा. 1 किंवा 2 जो शेजारी बसतो बेंचवर त्याचं नाव माहिती असतं, पण त्याच्या खेरीज माझ्या मुलांना कोण मित्र आहेत, मैत्रिणी किती आहेत, काय आहे हे पालकांना माहिती नसतं दुर्दैवानी. माझ्या मुलाच्या विश्वात काय चाललंय ह्याची दखल पालक घेताना दिसत नाहीत आज. जेव्हा त्यांच्या गप्पा ह्या पूर्णपणे अभ्यास कसा चाललाय, शाळेत शिक्षकांनी काय शिकवलं, मग तुला मारलं का, तुला शिक्षा झाली का,
ह्याच्यावरच लिमिटेड असते, इथपर्यंतच मर्यादित असते. ह्याच्यापेक्षा तुझ्या विश्वात काय चाललंय, तुझे मित्र कोण आहेत, ते काय बोलतात, तुम्ही कशाबद्दल बोलता, तुम्ही काय करता शाळेत, ह्याच्याबद्दल काहीही दुर्दैवाने बोललेलं, म्हणजे अपवाद असतील ह्याला, नाही असं नाही, पण प्रमाण फार कमी दुर्दैवाने आहे. अपवादच आहेत ते. हे जे सहजपणे व्हायला हवं ते होताना दिसत नाही. मग मुलं काय करतात, मुलांना हे जे सगळं सांगायचं असतं, बोलायचं असतं, ते बाहेर मैत्री शोधतात, जे त्यांना आईवडिलांशी मोकळेपणाने बोलता येत नाही आपल्या एकूण आयुष्याबद्दल. मग ते अडचणी पण आईवडिलांना सांगत नाहीत. आणि मग जेव्हा त्याचं नासूर होतं ना, जखम खोल होते आणि काहीतरी त्याचं इरप्ट होतं त्यातून मग आईवडिलांना कळतं, तेव्हा वेळ गेलेली असते. असते. आणि याचाच परिणाम म्हणून आपण बघतो की मुलं आत्महत्येचा मार्ग सुद्धा काही वेळा म्हणजे अगदी टोकाची भूमिका स्वीकारायला जातात. तेही होतं. किंवा आज जे समाज माध्यमातून वेगवेगळे गुन्हे होताना दिसून येतात, विशेषतः तरुण वयातल्या मुलामुलींच्या बाबतीत, त्याचं एक कारण, वन ऑफ द रिझन्स म्हणते मी, एकमेव नव्हे, पण एक कारण हे पण आहे की जे मला वाटतंय ते मी माझ्या आईवडिलांशी किंवा माझ्याकडे अशी निकोप मैत्री नाहीये की जिथे मी हे बोलू शकेन. बरोबर. माझ्या आईवडिलांशी असलेलं माझं नातं निकोप नाहीये. मला माझे आईवडील जज करतायत, माझी फॅमिली मला जज करतेय, हे जिथे मुलांच्या मनात बसतं ना, मग तिथे हे बाहेर आधार आणि दिलासे शोधायला जातात. आणि मग त्याच्यातून फायदा घेणारे लोक सगळीकडे असतातच. आणि ते जर मुलांना स्वतःचं बरं वाईट कळणार कुठून ना, त्यांना सांगणारं कोण असतं. कारण आईवडिलांना जर सांगायला गेलं तर आईवडील बरेचदा उपदेश करत बसतात, आमच्या वेळेला कसं हे नव्हतं, आम्ही कसे वाढलो ह्याचं सांगत बसतात, पुन्हा तुलना. आणि आईवडिलांचं जग वेगळं होतं. तुम्ही बघितलं तर गेल्या काही वर्षात इतक्या झपाट्याने बदल होत आहेत. बरोबर. आपल्या वेळचं जग आणि आताच्या मुलांचं जग ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि मग त्यांच्या जगात त्यांना वावरायचंय तर त्यांच्यासाठी त्यांची शस्त्र, त्यांची टूल्स वेगळी असली पाहिजेत, ती शोधायला हवीत आपण. हा विचार होताना दिसत नाही. बरोबर. आज एक गरजेचं आपण साधन म्हणू शकतो ते म्हणजे सोशल मीडिया, की त्याच्या वाचून कोणाचं पान हलत नाही. म्हणजे कितीही तुम्ही त्याचे चांगले वाईट परिणाम जरी म्हटले तरी त्याच्या वाचून काही गत्यंतर नाहीये, त्याला घेऊनच आपल्याला पुढे जायचंय. आणि आज आपण म्हणतोय की त्याच्यामुळे जग जवळ आलंय, पण असं असलं तरी सुद्धा नाती मात्र लांब गेलेली आपल्याला दिसत आहेत. तर याचा नेमका काय परिणाम होतो, काय सांगाल? ह्याच्यावरनं किती तास बोललं तरी कमी होईल, इतका परिणाम आहे त्याचा. पण आपण ह्याची चांगली बाजू बघूया. समाज माध्यमं वाईट नाहीत, त्याचा भरपूर आपल्याला फायदा करून घेता येतो. कुठलीच गोष्ट खरं तर वाईट नसते, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतातच. तुम्ही त्याचा वापर कसा करता, तुम्ही तारतम्याने कसं वापरता ह्याच्यावर ते अवलंबून असतं. मुलांना कार्टून्स बघायला देतो आपण. आपल्या वेळेला सुद्धा वेगवेगळे चॅनल्स सुरू झालेले होते, कार्टून्स बघत होती मुलं, पण त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण होतं. तसंच आजही जिथे तुम्ही फोन देता मुलांच्या हातात, तेव्हा त्याला पॅरेंटल लॉकची सुविधा असतेच, ती वापरता येते. काही वेळेला मुलांबरोबर बसून त्याच्यावर गोष्टी, किंवा म्हणजे आता जर लहान मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर निरनिराळ्या गोष्टी ॲनिमेटेड स्वरूपात असतात आणि त्या फार सुंदर असतात. वेगवेगळ्या शैक्षणिक संकल्पना त्याच्यातनं शिकवता येतात, तेही चांगलं असतं. पण त्यासाठी तुम्ही वेळ काढायला पाहिजे. बरोबर. आज शाळांमध्ये सुद्धा वेगवेगळे व्हिज्युअल एड्स असतात, कम्प्युटरच्या मदतीने वेगवेगळ्या गोष्टी, संकल्पना शिकवल्या जातात. पण तिथे शिक्षक किंवा शिक्षिका हजर असते आणि काय दाखवायचं त्याच्यावर नियंत्रण असतं. बरोबर. कंट्रोल त्यांच्या हातात असतो. तो कंट्रोल तुमच्या हातात असला पाहिजे. जोपर्यंत मुलं सक्षम होत नाहीत, त्यांना चांगल्या वाईटाची जाण येत नाही, जे आपण करून द्यायची असते. त्यामुळे ती जेव्हा आपण करून देण्याकरता ते कंट्रोल आपल्या हातात ठेवतो आणि त्याचा योग्य आणि तारतम्याने वापर करतो, तेव्हा समाज माध्यमांसारखं अत्यंत उपयुक्त दुसरं कोणतंही साधन नाही. अगदी खरं आहे. आणि ह्या चर्चेतून आपण पुन्हा एकदा जे मी सुरुवातीला म्हटलं होतं की वेळ दिला जात नाही, पुन्हा आपण त्याच मुद्द्याकडे परत आलोय. की ह्याच्यातून आपण एकच सांगू शकतो की जरी तुमचं कितीही बिझी तुमचं स्वतःचं जरी लाईफ असलं तरी सुद्धा त्यातून आपली मुलं आहेत आणि उद्याचे हे जबाबदार नागरिक होणार आहेत आणि त्यांच्यासाठी वेळ देणं ही आज तुमची खरी म्हणजे गरज आहे. तर असं आपण म्हणूया की पालक मुलांसाठी क्वालिटी टाईम त्यांना देतील अशी एक आशा करूया. मी इथे एक वेगळा शब्द वापरते क्वालिटी टाईमच्या बाबतीत. मी म्हणते पालकांनी मुलांमध्ये वेळ इन्व्हेस्ट करायला हवा. किती छान. तर आज तुम्ही इथे आलात आणि खूप गरजेची अशी चांगली चर्चा घडून आली, त्याबद्दल आकाशवाणीच्या परिवारातर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.
या